अरे तुझं लय होतंय आता पाहुण्यांसमोर पण असंच करतोस तुम्ही त्यात बोकी तिकडं बघ हा सिस्टर मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे Thank you, brother. सिस्टर आता तू 25 वर्षाची झालीस तुझं लगीन करायला पाहिजे तुझं लगीन कराय पाहिजे रेतीवाला नवरा पाहिजे सॉरी इट्स ओके. कोणी कुणाला कामाला ठेवलंय तेच कळत नाही ए हात नको लाव ए बाबा हे जे बघ काय तिचे बहुतेक तिचे ही काय लग्नाची तयारी आतापासूनच सुरू केली ना कस काय तो काय बँडवाला घेऊन बरोबर फिरती ए भाऊ असेल त्यो राखेल तिचा हळू बोल दादा येस मला कोण बघायला येणार आहे? तुला बघण्यासाठी सगळ्या देशांचे राजकुमार उत्सुक आहेत पण आज वेस्ट इंडिजचे राजकुमार झिंगारो येणार आहेत ते कधीही इथे पोहोचतील अरे हे काय तिला तर बघायला वेस्ट इंडिजचा राजकुमार येणार आहे. हा, मग तू काही कमी आहेस का वेस्ट इंडिज पेक्षा हे आहे राजकुमारापेक्षा तू आमचा राजकुमारच आहेस. जरा बरा दिसला बाई ते बघ हे घाल जरा चांगला दिस येडे मागणी घालायला चाललोय आपण पोरातला पाय पडते नाना. असं चला Oh my God! Say, Alice, come, baby, come. Yes. Oh, yeah. चल तू घाबर नको चल Welcome. Please. Oh, yeah. No. Yeah, okay. Oh, hello. हॅलो मिस्टर घासलेट. Oh, what? Gaslight? राखेल एकच असतं ना ते घासलेट रॉकेल. मिक्स करायला काय ग हॅलो मिस्टर रॉकेल. Okay. Oh, okay. I don't know who is here. But, yeah. This is Gorapan. You are Jingaro? ही जिंगारो राजकुमार जिंगारो नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी हसताय ना? हसायलाच पाहिजे कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम थुकरटवाडीतून थेट लंडन मध्ये ज्याचं नाव आहे जगभर चला हवा येऊ द्या. तर मंडळी आज आम्ही लंडनमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही फक्त थुकरटवाडी घेऊन नाही आलो तर झी मराठीला इथे घेऊन आलो. सगळ्या महाराष्ट्राची आणि जगाची लाडकी मालिका माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतलेच तुमचे लाडके तीनही कलाकार या मंचावरती आज येणार आहे. तर तुम्ही एक्साइटेड आहात ना? तर मंडळी या मंचावरती अतिशय मनापासून स्वागत करूयात तुमचे लाडके गुरुनाथ, राधिका आणि शनाया यांचं. या घरची राणी माझ्या राजाला शोभते सांगेल ओहो! कामच कोणी सुख असले कोणाला आवडते क्या बात है! नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते नमस्कार, स्वागत. मी यापूर्वी एकदा लंडनला येऊन गेलोय आणि ते सुद्धा एका मराठी कार्यक्रमासाठीच. त्यावेळेला आपल्या मराठी प्रेक्षकांचा सगळा प्रतिसाद मला पहिल्यांदा अनुभवायला मिळाला होता आणि आय वॉज सरप्राईज्ड की इतका उदंड प्रतिसाद आपल्या सगळ्या मराठी बांधवांनी आम्हाला त्यावेळेला दिला होता आणि आजही इतकं भरलेलं प्रेक्षागृह बघताना इतकं बरं वाटतंय. त्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा वा. मी पहिल्यांदाच येते. बर मला खरंच खूप छान वाटतंय इथे येऊन आणि तुम्हाला सगळ्यांना भेटून या मालिकेच्या निमित्ताने आज तुम्हाला भेटायला आलोय आणि खरंच तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला सगळ्यांना खूप आवडेल आणि हवा येऊ द्यामुळे आम्हाला इथे येता आलं. थँक्यू. खूप छान वाटतंय. वा 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 वा. आणि शनाया आता तुझ्याकडे येणार. रसिका कसं वाटतंय येऊन? खूप खूप छान वाटतंय मला. थँक्यू. त्यांनाही छान वाटतं. वा वा वा. ते माझी पहिलीच वेळ आहे लंडनमध्ये. मला फार जास्त आवडलंय लंडन शहर. आय एम इवन कन्सिडरिंग मुव्हिंग ओव्हर हिअर आफ्टर फ्यू इयर्स मे बी बट अच्छा. वा वा. कुणी आहे का? हा तुम्ही आहात? प्लीज. ओ माय गॉड. तयारच आहात? या वर या. नमस्कार. तुमचं नाव?
नचिकेत. नचिकेत, आपण काय करता नचिकेत? सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर इंजिनियर आहात. घाबरले ते फक्त सॉफ्टवेअरच बोलले. सॉफ्टवेअरच बोलले फक्त. बरं काय तुम्ही एक हात वर केलात आणि मी म्हटलं की कुणी आहे का तयार, तर काय म्हणजे व्यक्त काय भावना करायच्या होत्या? आई वडील बघतात सध्या. हा, आई वडील आई वडील बघतायत. बघतात आई वडील बघतायत. हे नाही घरी बघत. आलास ना म्हणजे. बर, पण तुमची काय भावना आहे? चांगलंय. बर, पण तुम्हाला आवडते कशा नाही? आई वडील करू नका, टेन्शन नका घेऊ आता. हो हो. अच्छा. क्रेडिट कार्ड. ओ इतकी वर्ष मी देत होतो, अहो स्वावलंबी आहेत त्या. कळेलच तुम्हाला. कळेल हा. जीन्सवर आलाय, त्यानंतर फक्त हाफचड्डीवर यावं लागेल तुम्हाला. सगळं जाईल. तुम्ही इथं आलात, मनापासून धन्यवाद. ही फक्त गंमत होती, फार सिरियसली घेऊ नका, नाहीतर याल तुम्ही आई वडील घेऊन. तर आता तर कुठे सुरुवात झालेली आहे, आणखीन भरपूर मजा मस्ती करायची आहे. आपल्याकडे आपले हे 3 लाडके पाहुणे आलेले आहेत. विनंती करतो आमच्या बरोबर प्लीज स्थानापन्न व्हा. लंडन मध्ये आज आपण आलेलो आहोत आणि लंडन मधली कुठलं ठिकाण, अभिजित तुम्हाला मी विचारणार, कुठलं ठिकाण जास्त आवडलं? मला जिथून लंडनचा आपला लंडन आय दिसतो, तो जो ब्रिज आहे हो. आणि मोठं घड्याळ अर्थात जगप्रसिद्ध जिथे दिसतं, तर मला ना Ben. ती बिग बेनचा जो ब्रिज आहे तिथून लंडनचा किंवा थेम्सचा जो नजारा आहे हो. तो फार सुंदर वाटतो आणि असं वाटतं की तिथेच उभं राहावं, फोटोज काढावेत किंवा नुसतं बघत राहावं. तुमचा वेळ कसा जातो कळत नाही. ते माहिती आहे का तुला, ते जे घड्याळ आहे बिग बेन, ते का बाहेर आहे माहिती आहे तुला? का? काय व्हायचं, पूर्वी घड्याळ सगळ्यांकडे नव्हती. अच्छा. आता हे लोक श्रीमंत, हे त्यांच्याच घरात एकाच्या होतं. तर हे त्यांना विचारायचं, "ए, किती वाजले, किती वाजले, किती वाजले?" वैतागले, शेवटी बाहेर ठेवलं त्यांनी. हे बघा, हे बघा. एकदा ते टायमिंग बघा, म्हणून ते करेक्ट आहे. आणि बिग बेन नाव का माहितीये का? का? त्यांच्यातली एक पोरगी तिकडे गुजरातला दिली, त्यामुळे ते बिग बेन. तर मंडळी, आता थुकरटवाडीमध्ये घडणार आहे एक महाचर्चा सत्र. तर बघूयात थुकरटवाडीचं हे चर्चा सत्र. बायको देखणी पण मैत्रीण चिकनी. नमस्कार लंडनकर. क्या बात आहे. तुम्हाला सांगतो, लंडन मध्ये आल्यावर मला फार बरं वाटलं. इतकं बरं वाटलं का असं वाटलं इकडेच राहून जा. का? तो लहान पोरं पण इंग्रजी बोलते यार. काय म्हणजे लंडनची कमाल आहे. पण तुम्हाला सांगतो, आज इथं अत्यंत महत्वाचं चर्चासत्र आज मी इथं घडवणार आहे. तर मी अखिल वेगळे या चर्चासत्रात तुमचं मनापासून स्वागत करतोय. तर आजच्या या चर्चासत्राचा विषय आहे करा सवाल विचारा जाब, अर्थात दोघींच्या भांडणात गुरुनाथचा लाभ.